एक्झिबिशन हॉलची आम्हाला अपेक्षा होती, पण त्यांच्याकडून तशी काय ती अगोदर बुकिंग आता मिळालं नाही। या दोन्ही प्रशासनाकडून काही लोकांची नाराजगी होती की पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, पण शेवटी संपर्क केल्यानंतर जेवढा होईल तेवढं सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी दाखवलेली आहे। जेवढं अपूर्ण पडेल तिथं आम्ही प्रयत्न करणार। अजूनही ही टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशा प्रकारचं म्हटलं जाते। महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मग तुम्ही काय करणार आहात? याच्यामध्ये आता एक असा विषय आहे की किती लोक येतात त्याच्यावर आम्ही प्रक्रिया करतो। आता ह्या मार्केटमध्ये वरती व्यापाऱ्यांचे गाड्या आहेत, त्या गाड्याच्या वरती त्यांचे शौचालय वगैरे आहे, तिथे कामगार राहतात। आम्ही विनंती करणार आहे की ते मिळावे म्हणून, आणि त्याबरोबर बाजूला आम्ही सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीमध्ये शौचालय आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करतो व्यापाऱ्यांचे, आणि त्याचबरोबर नैसर्गिक विधीच्या संदर्भामध्ये जिथे त्या ठिकाणी काय करता येते ते उपलब्ध आम्ही स्वतः त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कुठेही प्रकारची हे होणार नाही। फक्त आम्हाला अपेक्षा एवढीच आहे, महानगरपालिका नवी मुंबईने तशा पद्धतीने टँकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करणं फार गरजेचं आहे। ही जर व्यवस्था झाली तर बऱ्याच प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी सोय करण्याला यश येतो। रात्रीच्या वेळेला एक शेवटचा मुद्दा आहे, रात्रीच्या वेळेला ते इथं स्वतः वस्तीवर राहणार आहे, तिथे राहणार काय एक तुम्ही सभा जरी मोठी नसली तरी चौकसभा मार्गदर्शन माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नियोजन चाललेलं आहे, परंतु धान्य मार्केटमध्ये मोठी सभा त्यांची व्हावी अशी अपेक्षा नवी मुंबईच्या लोकांची आहे, आणि दुसऱ्या दिवशी जाताना शिवाजी चौकामध्ये ते संबोधित करतील असं शेवटी नियोजन आहे। ते त्यांच्या असलेल्या कॉर्डिनेटरचं आहे, आम्ही तिथं सहकार्याची भूमिका निश्चित मार्केट आता इकडे आता दिवसभर 100% आपण बघितलं हे होतं शशिकांत शिंदे ज्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वतः या ठिकाणी आहोत, आपण आणखी काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे जे काही जेवण बनवण्याचं काम सुरू आहे हे जवळपास आता हे दिवसभर अशा प्रकारचं हे काम चालणार आहे। आपण बघत असाल, आपण स्वयंपाक घरामध्ये स्वतः या ठिकाणी आपण आहोत, आणि अशा प्रकारची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। शशिकांत शिंदेनी सांगल्याप्रमाणे 2.5 ते 3 लाख लोकांचा लवाजमा या ठिकाणी येणार आहे। या व्यतिरिक्त ही जेवणाची व्यवस्था आहे, मात्र आतापासूनच या संपूर्ण जी व्यवस्था आहे, आता आपण बघत असाल हे भात बनवण्याचं काम सुरू आहे, त्याच्यानंतर डाळ आणि भाजी हे बनवण्याचं काम सुरू आहे, स्वयंपाकी हे स्वतः हे या ठिकाणी जेवण बनवतात, आणि जवळपास 2.5 ते 3 लाख लोकांचा हा लवाजमा असणार आहे, आणि त्यामुळे प्रचंड भार पडणार आहे। प्रत्येक माणसावर हा प्रचंड मोठा भार असणार आहे, आणि त्यासाठीच ही आता पूर्वतयारी आहे ही सुरू आहे। आता रायगडच्या भूमीमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटील आणि त्यांचा ताफा हा आगमनित होणार आहे, त्याच्यानंतर तो पनवेलच्या ठिकाणी कूच करणार आहे। पनवेलला आपण बघत असाल, पनवेलला हे ते जे निघणार आहे, पनवेलमध्ये हे दुपारचं जेवण असणार आहे, आणि पनवेलमधून दुपारचं जेवण झाल्यावर ते संध्याकाळच्या वेळेला ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी ते आता स्वतः त्यांच्या लवाजम्यासह लाखोंच्या संख्येने या ठिकाणी दाखल होणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी हे जेवण आणि या ठिकाणी राहण्याची म्हणजे रात्रीची वस्तीची व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात आली आहे। संध्याकाळी एपीएमसी मार्केटचे हे 5 जे मार्केट आहे, बाजार आहे, ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। तशा प्रकारची ही नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल ज्या पद्धतीनं आपण बघत असाल हे जे एपीएमसी मार्केट हे पूर्णपणे बंद आहे, कडकडीत बंद। एकही मार्केट इथे तुम्हाला पुढे दिसणार नाहीये, हे पूर्णपणे हे सगळे गाले आहेत, हे पूर्णपणे आता खाली झालेले आहेत। हे पूर्णपणे मार्केट हे आज आणि उद्या हे पूर्णपणे बंद असणार आहे। त्यामुळे आपण बघत असाल या ठिकाणचा बाजार आणि या ठिकाणची बाजाराची व्यवस्था ही पूर्णपणे आता ठप्प पडलेली आहे, पूर्णपणे बंद आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भातला हा जो काही विषय आहे, हा विषय आता माथाडी कामगारांनी डोक्यावर घेतलाय। जरांगेंचा ताफा ज्या पद्धतीने पुढे आगेकूच करतोय त्या पद्धतीने आपण बघत असाल हा जो पूर्ण ताफा जो आहे हा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणार आहे, आणि त्यामुळे एपीएमसी मार्केटच्या संपूर्ण व्यापाऱ्यांनी हे जे बाजार आहे हे 5ही बाजार फ्रूट मार्केट, मसाला मार्केट, दाणा मार्केट हे सगळे मार्केट जे आहेत हे पूर्णपणे बंद केलेले आहेत, आणि त्यामुळे या ठिकाणची जी व्यवस्था आपण बघत असाल ही चोख बंदोबस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं जरांगे पाटील हे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला ज्या पद्धतीने त्यांना जो मिळणारा प्रतिसाद आहे, लोक ज्याप्रमाणे सामील होतात आणि त्या सामील लोक ज्याप्रमाणे झाल्यामुळे हा जो काही ताफा आहे हा उशिराने जवळपास 9 ते 10 तास उशिराने ते स्वतः या ठिकाणच्या मुंबईकडे कूच करतात, आणि त्यामुळे या ठिकाणी साधारणतः 9 ते 10 वाजता येण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र आपण बघत असाल ही साफसफाई आता या ठिकाणी सुरू आहे। दुपारच्या सत्रामध्ये ही सकाळच्या सत्रामध्ये ही साफसफाई सुरू आहे। या ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे, आणि एपीएमसीचं हे पूर्णपणे बाजार हे 5ही बाजार हे पूर्णपणे आपण बघत असाल हे कडकडीत बंद आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचा हा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी या मोर्चाला मिळताना दिसतोय, आणि त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये हे पूर्णपणे जेवण आल्यावर त्या लोकांना व्यवस्थित टॉयलेटची सोय, शौचालयाची सोय, अन्य काही सोयी आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि त्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था, आणि इथेच पुन्हा एकदा राहण्याची